तर उपवासाला तेच पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला आहे का? मग अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये कुठलीही पूर्वतयारी न करता उपवासाचे बन कसे बनवायचे ते बघूयात आणि त्यासोबत एक चटपटीत चटणीसुद्धा. त्याआधी चॅनलला लाईक, फॉलो मात्र नक्की करा. आता आहे ना, इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी भगर म्हणजेच वरईचे तांदूळ आणि अर्धा वाटी साबुदाणे घेतले आहे. हे तुम्ही असेच कोरडे मिक्सरवर फिरवण्याची पावडर वापरू शकतात, पण मी हे एकदा धुवून घेणार आहे. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे टाकायचे आणि अगदी फाईन याला पेस्ट तयार करायची आहे. तर यातले साबुदाणे मात्र लवकर दळले जात नाही, त्यामुळे थोडा वेळ लागतो. आता मी एकदा मिक्सरवर फिरवलं आहे. यामध्येच आपल्याला अर्धा वाटी दही घालायचं आहे, अर्धा वाटी पाणी, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये आवर्जून अर्धा इंच आल्याचे तुकडे घाला, त्याने चव छान येते. आता हे भांड्यात काढायचं आणि रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटासाठी. चटणीसाठी पाव कप भाजलेले शेंगदाणे, 2 मोठे चमचे ओल्या खोबरं, त्यानंतर 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि 2 मोठे चमचे यामध्ये दही घालायचे आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचं छान पेस्ट करायची आहे. चटणी रेडी आहे. आता तडक्यासाठी तडका पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल गरम करायचं. यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं. जिरं फुललं की चटणीवर टाकून आपली ही चटपटीत चटणी रेडी झाली आहे. आणि एकीकडे बघा, हे बनचं जे मिश्रण आहे ना, ते 10 मिनटं छान रेस्ट झालेलं आहे. तुम्हाला जर यामध्ये इनो किंवा सोडा टाकायचा नसेल ना, तर तुम्ही हे जसं इडलीचं पीठ आपण फर्मेंट करतो ना रात्रभरासाठी, तसंसुद्धा फर्मेंट करून घेतलं तरी बन खूप छान सॉफ्ट जाळीदार होतात. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इनो टाकून थोडंसं 1 चमचाभर पाणी टाकून याला मिक्स करायचं आहे. किंवा तुम्ही इथे पाव चमचा खाण्याचा सोडासुद्धा ॲड करू शकतात, इनो वापरायचं नसेल तर. आता तडका पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल टाकून त्यामध्ये 1 मोठी पळी भरून आपल्याला तयार केलेलं मिश्रण टाकायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 3-4 मिनटासाठी मंद आचेवर शेकून घ्यायचं आहे. नंतर हे असं पलटवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटासाठी हे असं शेकून घ्यायचं. दोघंही साईडने छान खरपूस झालेलं आहे, आतून एकदम सॉफ्ट आहे. एवढ्या मिश्रणामध्ये 7 ते 8 बन आपले तयार होतात. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते कमेंट कराच. पण अजूनही चॅनलला प्लीज फॉलो केलं नसेल तर फॉलोचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.